तर नमस्कार मित्रांनो, मी विनोद आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी टेक इन्फो या चॅनलमध्ये. मित्रांनो, सर्वत्र चर्चा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचं. सर्व चॅनलवर या संदर्भात व्हिडिओ येत आहेत. काय आहे ही योजना, कुठकुठल्या गोष्टींची आवश्यकता असणार आहे, कोण पात्र असणार आहे, कोण अपात्र असणार आहे, तसेच कुठकुठले कागदपत्र लागणार आहेत, सविस्तर अशा व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून कुठलीही माहिती तुमच्यापर्यंत अपूर्ण मिळणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. बघा मित्रांनो, GR आलेला आहे महाराष्ट्र शासनाचा महिला बालविकास विभाग यांचा. बघा, शासन निर्णय क्रमांक आहे, तो तुम्ही डाउनलोड करू शकता. तसंच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंकसुद्धा आहे, ते तुम्ही बघू शकता. बघा मित्रांनो, प्रस्तावना बघा. महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण 50% जास्त आहे. तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगारीची टक्केवारी 59.10% व स्त्रियांची टक्केवारी 28.70% इतकी आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबवण्यात येत आहे. महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो. सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. बघा मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामध्ये महिलांसाठी अत्यंत उपयुक्त असा निर्णय आहे. याचा उद्देश याच्यासाठी मित्रांनो, राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सुखसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांचे आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे. योजनेचे स्वरूप काय आहे? पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेच्या तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्षम बँक खात्यात दरमहा 1500 इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र किंवा राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे ₹1500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल. बघा मित्रांनो, ज्या कोणी महिलांना हा फॉर्म भरायचा आहे त्यांच्या आधारला बँक लिंक असणं गरजेचं आहे. कारण DBT मार्फत आपल्या खात्यामध्ये हे ₹1500 देणार आहे. त्यामुळे तुमच्या आधारला बँक लिंक असणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो, तिसरं आहे योजनेचे लाभार्थी कोण आहे? महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60. बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, त्यानंतर परित्यक्ता आणि निर्धार महिला ह्या योजनेचे लाभार्थी आहेत. योजनेतील लाभार्थ्यांची पात्रता काय? बघा मित्रांनो, कोण कोण पात्र राहणार आहे? लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. एक तर महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे. त्यानंतर राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निर्धार महिला. त्यानंतर किमान वयाचे 21 वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत, म्हणजे कमीत कमी 21 वर्ष पूर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त 60 वर्षाच्या आत पाहिजे. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या पेक्षा जास्त नसावे. बघा मित्रांनो, कोण कोण पात्र आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो. एक तर महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे महिला. त्यानंतर राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निर्धार महिला. त्यानंतर त्यांचे वय कमीत कमी 21 वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त 60 वर्षाच्या आत पाहिजे. त्यानंतर त्यांच्याकडे बँक खाते असणे आवश्यक आहे आणि बँकेला आधार लिंक कार्ड, जे आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे. कारण त्या DBT स्वरूपात तुमच्या अकाउंटला ते पैसे पडणार आहेत दर महिन्याला. त्यामुळे तुमच्या आधारला बँक लिंक असणं गरजेचं आहे.
त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. म्हणजे लाभार्थी जो आहे त्यांचे कुटुंबातील एकूण उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असले पाहिजे. आणि कोण अपात्र असणार आहे? ज्यांच्या कुटुंबातील एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, म्हणजे ज्यांच्या कुटुंबात कोणीही इन्कम टॅक्स फाईल करत असेल, ITR फाईल करत असेल, तर ते अपात्र आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून शासकीय विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे, परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत. सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500पेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल तर असे अपात्र असणार आहे. त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहेत, हे अपात्र असणार आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत, हे पण अपात्र असणार आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन आहे, ते सुद्धा अपात्र असणार आहे. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहेत, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे, असे सुद्धा अपात्र असणार आहे. सदर योजनेची पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल. बघा मित्रांनो, या योजनेसाठी कुठकुठले कागदपत्र गरजेचे आहे. योजनेच्या लाभार्थासाठी ऑनलाईन अर्ज आहे. त्यानंतर लाभार्थ्याचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्याचे जन्मदाखला, म्हणजे तुमच्याकडे महाराष्ट्राचे डोमिसाईल असणं गरजेचं आहे किंवा महाराष्ट्र राज्यात तुमचा जन्मदाखला काढलेला असला पाहिजे. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असणे अनिवार्य आहे. त्यानंतर बँक खात्याचे पासबुकच्या पहिल्या पानांची प्रिंट पाहिजे. त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो पाहिजे. रेशन कार्ड असलं पाहिजे. सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र असले पाहिजे. बघा मित्रांनो, या गोष्टीची, या डॉक्युमेंटची गरज तुम्हाला भासणार आहे. डॉक्युमेंट 8 आहे, एकदा वाचून घ्या. बरं, लाभार्थ्याची निवड कशी होणार आहे? कार्यक्षेत्र ग्रामीण भागासाठी लाभार्थ्याची अर्ज स्वीकृती, तपासणी पोर्टलवर अपलोड करणे. हे कोण करणार आहे? अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक. अर्ज पडताळणी आणि सक्षम अधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी सादर कोण करणार आहे? संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी. अंतिम मंजुरी देण्यासाठी सक्षम अधिकारी कोण आहे? संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती. आणि नागरी भागासाठी सुद्धा सेम आहे. बघा मित्रांनो, अशा प्रकारे ही जी योजना आहे, या योजनेची सविस्तर अशी माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मित्र, अशीच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो, आता तुमची रजा घेतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.